Luminous View. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. बर. सुनील मोरे आपलं म्हणजे 22-23 वर्षाचा असेल. बर. त्यावेळेस इथं जय भीमनगरच्या कोण्यावर एका डॉक्टरला मारलं. कोणी? सुनील मोरेने मारलं. सुनील मोरेने मारलं. मग ते असे मुलं आले पळत, माय 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 म्हणे कोणतरी आले शाळेत लपले. तर मी गेले तिथं, कोण आहे बाबा तू? तर काकू म्हणे मी सुनील मोरे आहे. सुनील मोरे आहे आणि मी त्यानं सरळ सांगितलं की मी डॉक्टरला मारलो. त्याचं काय नाव मला आठवत ठीक आहे, नाही. काय हरकत नाही. तर आमच्या साहेबांनी काय म्हणले, अरे लय चांगलं केला, बरं झालं. मला तर आनंद झाला. आम्ही तर मग आता काय करायचं ते म्हणले, काय धनला जाळून मारलं. अच्छा. जाळून मारलो. कोण? ते लोक, मराठे लोक जाळून मारले. ते काय ऐकाय तयार नाही. तर मग ते एक महिनाभर आपले हे काळा काळा गाव, काळा आणि घुंगराळा, तिथून लोक आलं. अच्छा. म्हणजे आपल्या समाजाचे लोक अच्छा अच्छा आले. साहेब म्हणले तिकडं लय दंगा चाललाय, जाळपोळ चालली, बरं बरं. आम्हाला थांबू देईना तर मराठी. तर आमच्या साहेबांना म्हणले, अरे थांबा, इथंच राहा. अच्छा. आमच्या जवळच राहा तुम्ही. आपल्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं, मिरचीची बुकणी टाकायची, कुणी घेऊन बसायचं, कुणी मिरचीची बुकणी हातात घेऊन बसायचं. अच्छा. आमच्या वार्डामधले सगळे घरी बसायचेच नाही, आमच्या दारात येऊन बसायचे. अच्छा. मग आमची आई काय नाही केलं. साहेबांनी म्हणले, अरे बाबासाहेबासाठी जर असं केलं तर माझं नाव होईल, मी नाही करणार. ही जनता माझ्यासाठी बसली इथं. बरोबर. आता मला तुम्हाला एक सांगायचं, माझं काय व्हायचं आहे, मी तर बाबासाहेबासाठी जर मला मारले तर माझा लय आनंद होईल. अच्छा, म्हणजे बाबासाहेबांच्या नावासाठी मरण्यासाठी सुद्धा ते तयार होते. म्हणजे बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःच्या जीवाची त्यांनी कधी पर्वा केली नाही किंवा करत नव्हते. आपले काकांडीचे मगरे, कामाजी कोले, बर, कमलाकर मगरे आणि तुप्याचे भिवाजी मास्तर, भिवाजी सर म्हणत होते, हे यायचे आमच्या साहेबासंग, यायचे गपचिप यायचे, आपले जेवण करायचे, आज शाळा पुढे जाऊन बसायचे. ते शाळेच्या पुढे रात दिवस राहायचे. म्हणजे तुम्ही 30 लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. हा स्वयंपाक कोण करत होता? तुम्ही एकटे करत होते का? एकटी करायची. एकटा सगळा स्वयंपाक करायचा 30 लोकांना आणि त्यांना जेवू घालायचं, त्यांची व्यवस्था करायची. हे अतिशय आवड काम असेल. हो. मग तुम्हाला हे करताना काही कंटाळा वगैरे? नाही, कंटाळा वगैरे नाही. कंटाळा येतच नव्हता. मला वाटायचं की कुठले खेड्याचे लोक आले, उपाशी तपाशी बसले आणि बाबासाहेबांच्या नावासाठी हे सगळं करतायत, तर आपणही काहीतरी वाटा उचलला पाहिजे असं तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली आणि तुम्ही त्यांना जीव घातलं. असं किती दिवस तुम्ही त्यांना जीव घातलं? असं 15 दिवस केलं. नंतर आमचा भाऊ ड्रायव्हर होता एसटीचा. काय नाव त्यांचं? बाबूलाल सूर्यवंशी. बर. बाबूलाल लहान होता भाऊ. बर. मग ते याचा म्हणायचा, कशी करते एवढा स्वयंपाक, हे काय करते, कसं करावं, तुला कुणी मदत करत नाही काय, तर तू काय कर, जल्दी 6लाच यायचं, ड्युटीहून 7ला यायचं संध्याकाळी. मग आपली दुर्डी घ्यायची भाकरीची आणि पाटीलं घ्यायचं आणि एक लेकरू सगळं घेऊन घरोघर एकच भाकर. अच्छा. एक भाकर घ्यायची आणि त्याच्या संग काय वरण असलं ते त्यावर आणि भरून आणून ठेवायचं. आणि तू दिवसभर थकली असशील आणि मी देतो. अच्छा, म्हणजे एक वेळेचा सकाळचा स्वयंपाक पहिल्यांदा तुम्ही दोन्ही वेळेचा स्वयंपाक करत होतात. हे सगळं तुमचं काम बघून तुमच्या भावाला असं वाटलं की आपणही काहीतरी मदत केली पाहिजे, म्हणून सगळ्या गल्लीमध्ये एक एक भाकर भाजी घेऊन यायचे संध्याकाळी आणि सगळ्या तुमच्याकडे राहिलेल्या लोकांना खाऊ घालायचे. असं एक काम चांगलं केलं त्यांनी. असं आता दूध नाही
असा चहा करायचा एवढा पातीला भरून, आणि ते ब्रेड किती 70-80 ब्रेड यायची. अच्छा. तर तेवढे ठेवायचे आणि त्या लोकांना ते काळा चहा करून त्यांना ते म्हणजे ब्रेड आणि चहा या 30 लोकांना तुम्ही द्यायचं. द्यायचं आणि सकाळी. गलीतल्या लोकांना मग तुम्ही सांगून टाकलं होतं का की आम्ही काही तुम्हाला आता सध्या देणार नाही? नाही ते देणार. सगळे लोक मान्य केले? हा, मान्य केले. सगळ्यांनी आनंदाने ते सगळं मान्य केलं? मान्य केले. ते काय तेवढे एकच दरेस आपल्या अंगावर. बरं. ते दिवसभर फिरून यायचे, रात्री आमच्याकडे लाडी स्पीकर होता, बरं. ते घेऊन जायचे आणि ते रात्री येऊन कपडे धुऊ ये म्हणे, कपडे धुवून वाळू घालायचे. तेच सकाळी उठून आंघोळ करून तेच लेवायचे आणि प्रचारला जायचे. म्हणजे खेड्यापाड्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी सुद्धा बाबूराव निलंगेकर साहेब कशी एकनिष्ठ होते किंवा तुम्ही कशी एकनिष्ठ होता त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याचं कारण असं आहे की एकच ड्रेस असून सुद्धा दिवसभर प्रचार करायचा, संध्याकाळी यायचं, तुम्ही ते कपडे त्यांचे धुवायचे आणि मग तेच दुसऱ्या दिवशी वाळलेले कपडे घालून पुन्हा प्रचाराला लागायचं. हा एक खेड्यापाड्यामध्ये असा 10-12 वर्षाचे असतील मग तिकडं बाबासाहेब प्रचाराला जायचे मग तिकडं आमच्या गावाकडे कल्याण, बर बर ते उमापूर, काय निलंगा, बर त्यांच्यासोबत फिरले तुम्हाला साहेब. अच्छा. हा, त्यांना सगळं माहिती. बाबासाहेबांसोबत सुद्धा फिरलेले? फिरलेले. हा. म्हणजे हे ते काकांडीचेच होते का, ह्या नाही कामाजी कोले. बरं बरं बरं. आणि ह्याने आनंद मांजरमकर. अच्छा, आनंद मांजरमकर. हा, मांजरमचा होता बर. तो त्यांच्या बरोबरच राहायचा. आनंद मांजरकर आणि आमचे साहेब चला म्हणे काकांडीला जाऊत, अशी अशी परिस्थिती आहे तिथं. बर. चला चला चला. गेले. काय तुम्हाला पाणी घेऊ देत नाही तर काही हिरीचं? हो साहेब, आम्हाला पाणी नाही. चला म्हणे, चला घ्या, घागरी घ्या आणि पवरे घेऊन चला म्हणे, पाणी शेंदून आणून. नका साहेब, तुम्ही आज राहचाल, उद्या जाचाल, आम्हाला लय त्रास आहे इथं खेड्या. नाही नाही, तुम्हाला काहीच करत नाही. एक अर्ज आनंद मांजरम करणे आणि आमच्या साहेबांना एक अर्ज दिला ठाण्यात. अच्छा, पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला? पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ते गेले. काही जरी झालं तर आम्ही माणसं पाठवू, तेव्हा काय फोन नव्हता, काय नाही. तुम्हाला यावं लागतंय. हो हो म्हणजे गेले. घ्या घ्या पवरा घ्या, असं घागरी. ते माणसं पुढं होईना गेले. अच्छा, भीतीमुळे, गावातल्या प्रस्थापित लोकांच्या भीतीमुळे कोणी पुढं होत नव्हतं. मग हे दोघांना म्हणले की चला रे चला. मग तुम्ही नाही शेंदत पाणी, तुम्हाला भीती आहे ना. मग आमच्या साहेबानं ते पवरा घेतला आणि पाणी शेंदलं आणि प्या म्हणे आता. अच्छा, पाणी प्या. अच्छा. म्हणजे पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.